2022 नंतर अजून एक घटना फार वाईट घडत चालली. विद्यार्थी वायडी होतात ते आणि त्यांना भूषण वाटते वायडी होण्यात, पण मूर्ख आहेत. वायडीबरोबर ते आपल्या प्रेमातही अपयशी होत आहेत. तुम्ही आपल्या शैक्षणिक स्थितीशी खेळतात, निसर्ग तुमच्या प्रेमाशी खेळत आहेत. कारण प्रेम म्हणजे कर्तव्य, जिम्मेदारी, व तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतायत. त्यामुळेच बहुतांश मुलं मुली डिप्रेशन, स्ट्रेसमध्ये जाऊन वाम मार्गालाही जायला लागले. आणि तुम्हाला काय वाटतं, भविष्यात येणारा जोडीदार हा प्रामाणिक असेल, तोही या दरम्यानचाच आहे. तोही परत तुम्हाला आहे ना तीच जागा दाखवणार. पण अजूनही काही आहेत ज्यांच्या भावना, फिलिंग्स, इमोशन्स, सेल्फ रिस्पेक्ट ते जपतायत. कारण आजही जे आहेत जनजी म्हणून ओळखले जातात, ते काय टेक्नॉलॉजीने जन्माला नाही आलेत, बायोलॉजिकल आलेत. त्यामुळे त्यांनाही वाटते आपल्या भावना, स्वाभिमान जपावा, असाच योग्य जोडीदार भेटावा. मी अशाच विद्यार्थ्यांना घेणार आहे ज्यांना आपलं ग्रॅज्युएशन वेळेत पूर्ण करायचं आहे आणि एकनिष्ठ प्रेमाला कायमस्वरूपी यशस्वी होतानाच बघायचं. कारण का सध्या फसवणारे, विश्वासघात करणारे आणि यूज अँड थ्रो करणारे वाढलेत. आणि अशात आयुष्य उद्ध्वस्त खेळ खेळणाऱ्याचा होत नाही आहे, तर जो वाहत जातो चुकीच्या भ्रमात, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललं आहे. म्हणूनच आत्ता सध्या असा विचार चालला लोकांचा की ज्यांची विवेकबुद्धी आणि वैचारिक विचार न करता या इतरांच्या बहकाव्यात स्वतःच्या आयुष्याशी खेळत आहेत. जागे व्हा, वेळ आहे अजून. भोकले सर.